अहो मला टाळतायत का? भाषापासून लांब जात आहे. मग बघतेच. मामांजींच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत नाही, म्हणून असे अस्वस्थ फेऱ्या मारतायत का? काय झालं बाबा, इतके अस्वस्थ का दिसताय तुम्ही? अरे साहजिकच आहे दिगू. अरे दादाला एका जागी बसून बसून वात कप अपचनाचा त्रास झाला असेल म्हणून फेऱ्या मारतोय, बाकी काही नाही. हा नाही, मला वाटतं की मामांजींच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत नाही ना. मग कदाचित हरवली असावी, म्हणून मामांजी अस्वस्थ दिसतायत. या नकटीचं डोकं जरा जास्तच आहे. माझ्या मुळावर उठली आहे. चोमडीनं बरोबर ओळखले. अगं बाई, खरंच की यांच्या गळ्यात तुळशीची माळ नाहीये. सखू, अगं कसं ग तुझ्या लक्षात आलं? किती हुशार आहेस तू. पण काही नाही, इथे तिथे कुठेतरी ठेवली असेल यांनी. आपण सगळे मिळून शोधूया, म्हणजे पटकन सापडेल. हा हा चल काका, आपण खरंच शोधूया. बाबांना त्या माळेशिवाय चेन नाही पडणार. चल शोधा शोधा. अहो माझं ऐका. रक्त आलं. अहो सगळ्यांनी या. जाऊबाई हळद घेऊन या. अगं बाई काय झालं? रक्त येते त्याच्या. हो बघूया रक्त. अगं बाई बाबा. थांबा. अगं बाई रक्त कुठं? अरे देवा, केवढं रक्त येत आहे. अगं बाई, हळद आणली. लाव लाव लाव. झाली, दोन्ही कामं झाली. तुळशी माळ आणि रक्त लागलेलं उपरणं. अगं पण असं कसं लागलं बाबांना? अगं बाई, बांगड्या वाढलेल्या दिसतायत, त्याच्यावरच पाय पडला असणार आहे. सखू, तुझ्या बांगड्या आहेत ना? अगं बाई, काय हा हलगर्जीपणा? सखू, तुझ्या बांगड्या वाढवल्यात ना? वाढलेल्या बांगड्या अशा कुठेही टाकतात का? अपशकुनी मेली की रमाईला लागाव्यात म्हणून मुद्दामून इथे टाकल्या होत्यास? अगं, या बांगड्यांचा तुकडा माझ्या शंभू मिळायला लागला असता किंवा त्याने तोंडात घातला असता तर ब्रह्मांड आठवलं असतं. मला पण नाही कळत आहे, इथे बांगड्याचे तुकडे कसे आले? अगं पण असं करून कसं चालेल सखू? थोडी काळजी तू पण घ्यायला हवी ना. तुझी बांगडी तुटते आणि तुलाच कळत नाही, असं कसं?
सापडली सापडली सापडली, तुळशी माळ सापडली, सखूच्याच खोलीत सापडली. माझ्या खोलीत कशी काय असेल? कशी काय असेल म्हणजे तुझेच हे असे उद्योग सुरू असतात ना. घरात तुलाच अशांतता हवी आहे म्हणून हे असे नाना चाळे करत असतेस. तू दूर हो गं माझ्या डोळ्यासमोर. दादा, अरे ही घे बाबा तुझी प्राणप्रिय त्याचा शांतो घे. बाबा ओ, माळ हरवली म्हणून कासावीस झाला होतात ना. मग आता काय झालं? माळ का फेकलीत तुम्ही? यांनी माळ फेकली कारण ही माळ त्यांची नाहीच आहे. मीच ही खोटी माळ सखूच्या खोलीत टाकली होती. त्यांची खरी माळ माझ्याजवळ आहे आणि रक्त लागलेलं उपरणं पण माझ्याजवळ आहे. आता मला हे लवकरात लवकर मठात पोचवायला हवं म्हणजे विधी निर्विघ्नपणे पार पडेल. आवाजी आवाजी हे घ्या पंतांचं रक्त असलेलं उपरणं आणि त्यांची तुळशी माळ. मनोरमे, अर्धी लढाई तर जिंकलीस की तू. पंतांच्या रक्ताचं डाग असलेलं उपरणं आणि तुळशी माळ. आता समजा इदी अगोरी बाबाच्या सांगण्यानुसार पद्धतशीरपणे होणार. वा आवाजी बाईंच्या घरचे समजतच येणार ना. वय त्यांच्या समोरच पंतांवरचा ईदी करणार. अरे बिन शिंगाच्या बाईला म्हणून तर ईदी आपण आतल्या खोलीत करतोय ना. त्यांना बसवायचं बाहेरच.